नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण बघूया प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. बऱ्याच पालकांनी मला विचारलं की माझ्या विद्यार्थ्यांचा नंबर MBBS, BMS किंवा BDSला लागेल का म्हणून ते. तर आपली CET सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामध्ये एक ऑप्शन आहे कॅप. हे कॅप ऑप्शन यावर आपण ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस इथे एक ॲकॅडमिक इयर आहे 2023-24. यावर ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस 2023-24ची काउन्सिलिंगची प्रोसेस झाली, ती वेबसाईट ओपन होते. हे बघा ओपन झालेली आहे, बघू शकता तुम्ही. सर्वात शेवटी आपल्याला इथे नीट PG म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया. ते कशासाठी की नीट UG म्हणजे MBBSपासून नर्सिंगपर्यंत महाराष्ट्रात ॲडमिशन करून देण्याची प्रक्रिया ही या नीट UG मार्फत होते. नीट UG म्हणजे काय? नॅशनल रिडी कम एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट. ठीक आहे. चला आता वेबसाईट ओपन होते आहे. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते वेबसाईट ओपन झाल्यानंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये आपल्याला कळेलच. जरा एक मिनटं. आणि या व्यतिरिक्त पण काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनामध्ये असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये त्यांचा मेसेज टाका आणि त्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवून तुम्हालाच नाही तर इतर सर्व पालकांनासुद्धा त्याची माहिती मिळेल. अशा पद्धतीने आपण नियोजन करूया. हे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन हे स्टार्ट होत असतं. पहिलं आहे साइन इन हिअर, बरोबर. हे गेल्या वर्षाचं आहे. या ठिकाणी तुमचा लॉगिन ID, ईमेल, एंटर युअर मोबाईल नंबर और मेल ID आणि तुमचा पासवर्ड असतो जे नवीन रजिस्ट्रेशनमध्ये सुरू होणार. सेकंड ऑप्शन आहे न्यूज म्हणजे बातमी. या ठिकाणी तुम्हाला बघा इन्फॉर्मेशन ब्रोचर पण दिलेलं असतं, माहितीपत्रक, की ज्यामध्ये फर्स्ट राऊंडपासून ते एंडपर्यंत कशा पद्धतीची प्रोसेस असेल ती. आणि हा खूप महत्त्वाचा आहे, नोटिफिकेशन म्हणजे सूचना. हे बघा इथे एक सूचनांपासून आपण शेवटच्या सूचनेपर्यंत जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते काय असतं ते. ठीक आहे. चला सर्वात शेवटी जाऊया. ही बघा 102 नंबरची जी इन्स्ट्रक्शन आहे ती. आणि आपल्याला काय बघायचं आहे ते बघूया आपण. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ठीक आहे. त्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे, प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स ऑफ MBBS BDS. हे पण आपल्याला नको आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स ऑफ MBBS अँड BDS. ठीक आहे. चला तर आपण ओपन करूया. हे त्यावर क्लिक केलं होणार आहे. चला तर बघूया हे पेज. डाउनलोड केलं हे पेज आणि त्या अनुषंगाने चला तर बघूया मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय ते. या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर MBBS BDS कोर्सेस ग्रुप A. ठीक आहे. तर इथे बघूया आपण पहिल्यांदा काय उल्लेख केलेला आहे. पहिल्यांदा आहे सिरियल नंबर. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे नीट ऑल इंडिया रँक, तो आहे 7. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये त्यांनी दिलं आहे नीट रोल नंबर म्हणजे त्या विद्यार्थ्याचा नीटचा रोल नंबर. ठीक आहे. त्यानंतर पुढे CET सेल ऑनलाईन फॉर्म नंबर. ठीक आहे. CET सेल जर तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यामध्ये जो फॉर्म नंबर असतो त्याचासुद्धा इथे उल्लेख केलेला आहे. त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट. ठीक आहे. म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव. तर विद्यार्थ्याचं नाव आहे श्री निकेत रवी, बरोबर. त्याचा जेंडर आहे मेल आणि कॅटेगरी ब्लँकचा अर्थ काय होतो की तो ओपन कॅटेगरीमध्ये आहे, तो NRI स्टुडंट नाही आहे. आणि त्यानंतर त्याचं स्पेसिफाईड रिझर्वेशन हे सुद्धा नाही आहे, बरोबर. तर त्यानंतर दुसरा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 44. त्याचा नीटचा रोल नंबर पण दिलेला आहे, CETचा रोल नंबरसुद्धा दिलेला आहे, विद्यार्थ्याचं नावसुद्धा दिलेलं आहे, त्याची जेंडर मेल का फिमेल आणि OBC 1. ठीक आहे. आता आपण पुढची गोष्ट बघूया. OBC 1 दिसतंय तुम्हाला OBC 1. ठीक आहे. चला आता पुढे बघूया आपण. पुढे
OBC 2 कॅटेगरी बघू. चला आपण OBC हां चला OBC 2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं नाव बघूया आपण आणि त्याचा 306 त्याचा ऑल इंडिया रँक आहे. त्याचा नीटचा रोल नंबर, CETचा रोल नंबर, नाव आहे आदित्य पडोळ. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याची OBC 2. अशाच पद्धतीने आपल्याला CET सेलचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये CET सेल ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करत असते. म्हणजेच काय की ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 309 आहे, जसं की आपण बघितलं 306 आहे, पण त्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये OBC कॅटेगरीच्या अनुषंगाने कॉमन रँकनुसार 18 आहे, पण कॅटेगरी वाईज काय आहे तो 2nd नंबरला आहे. बरोबर. अशाच पद्धतीने ज्यावेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस आपण आपल्या कॅटेगरीनुसार जेंडरनुसार आपला स्टेट मेरिट लिस्ट काढणं हे गरजेचं असतं. ते का महत्त्वाचं आहे? कारण त्या अनुषंगानेच आपण ठरवू शकतो की येणारं जे सीट मॅट्रिक्स असेल त्या सीट मॅट्रिक्समध्ये किती जागा आहेत, आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर काय आहे आणि त्याचाच आपल्याला फायदा होतो. आपला आणि स्टेट मेरिट लिस्टमध्ये असलेल्या जागांमध्ये खूप मोठा जर फरक नसेल या स्टेट आणि सीट मॅट्रिक्समध्ये असलेल्या जागा यांमध्ये जर त्या सपोज 180 जागाच आहे सीट मॅट्रिक्समध्ये आणि आपला सीट मॅट्रिक्स कॅटेगराईज नंबर हा त्यापेक्षा कमी असेल तर आपला नंबर हा खात्रीशीर लागणार. म्हणून आता CET सेलचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन ओपन होईल आणि आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये आपण आपला स्टेट वाईज मेरिट लिस्ट नंबर काढणं हे तेवढंच आवश्यक आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, प्रश्न असतील तर प्लीज कमेंटमध्ये विचारा, म्हणजे त्या अनुषंगाने मला व्हिडिओ बनवणं हे सोपं होईल. ठीक आहे. धन्यवाद.